प्रमोशनच्या बद्दल तुम्ही बोललात. या देशाचं समाजाचं दुर्दैव काय माहिती आहे? दुर्दैव हे आहे की या समाजानं किंवा इथल्या सोशल मीडियाच्या युजर्सनी ज्यांना इन्फ्लुएन्सर बनवलं, ज्यांना कधी सेलिब्रिटी बनवलं, ज्यांना सगळं काही इथं दिलं, त्याच लोकांना धंदा म्हणून वापरणारे ही लोक आहेत. आणि म्हणूनच त्याच्याबद्दल बोलण्यासाठी धनंजय पवार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. ते कॉमेडीच्या माध्यमातून मनोरंजन करत असतात. बिग बॉसमध्ये ते गेलेले होते. पण प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे धनंजयजी, सामाजिक भान हरपत चाललेलं आहे का? आपल्याला 2-3 मिलियन, 4 मिलियन, 5 मिलियन समजा फॉलोअर्स आहेत, पण अशा फॉलोअर्सच्या साठी आपण काय करतोय? जुगारांच्या जाहिराती करून 4 पैसे कदाचित मिळत असतील सुद्धा, पण या लोकांना रोखणार कोण आहे? कारण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वापर केला जातोय हे सगळे जाळे टाकण्यासाठी, ह्या सगळ्या लोकांना, या मुलांना, तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी. सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी होतोय असा लोकांचा किंवा आजच्या या युवा वर्गाचा एक गोड गैरसमज आहे. तुम्ही सोशल मीडियावरती जेव्हा आला तेव्हा एका विशेष कारणासाठी आला होता, म्हणजे काही वर्षापूर्वीचे लोक, हो. जे 5-7 वर्षांपूर्वी जे लोक सोशल मीडियावरती आले काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये, ते लोक फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी, मोटिवेशनसाठी, माहिती देण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजीची वेगवेगळ्या गोष्टी समजवण्यासाठी, ज्याच्या माध्यमातून आपण मोठं होऊ शकू. पण जसा जसा काळ निघत गेला आणि आमच्यासारख्या इन्फ्लुएन्सर लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या बऱ्याच इन्फ्लुएन्सर लोकांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांच्या जाहिराती करण्याचा एक लाभ मिळाला आणि त्याच्यातून त्यांची आर्थिक उलाढाल वाढत चालली. हे लक्षात आल्यानंतर याच्यामध्ये करिअर सेट होऊ शकतं अशी विचारसरणी तयार झाली. आणि त्याच्यामुळं पूर्वी बघा तुम्ही, म्हणजे थोडा वेळ घेतो मी व्यवस्थित सांगण्यासाठी. पूर्वी बघा तुम्ही, बनवणारे, व्हिडिओ बनवणारे कोणत्याही मुद्द्यावरचे असतील, एक 10 लोक होते, तर बघणारे करोडो लोक होते. आता बघणारे लाखोंमध्ये आलेत आणि बनवणारे सुद्धा लाखोंमध्ये आलेत. ह्याचं कारण एकच आहे की सोशल मीडिया म्हणजे तुम्ही तुमची जिंदगी, तुमची लाईफ इथं सेट करू शकता. आणि याचाच फायदा घेऊन हजारो लाखो फॉलोअर्स ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे अशा बेटिंग ऍपवाले, गेमिंग ऍपवाले किंवा ज्यांचे 2 दिवसात, 7 दिवसात पैसे डबल, किंवा आम्ही इथे इन्व्हेस्ट करतो, ह्याच्यात लावले तर तुम्हाला आज माझ्या खात्यावर एवढे पैसे जमा झाले, मी विड्रॉल केले, असे वेगवेगळे फंडे दाखवून तुम्हाला फक्त सोशल मीडियावरच्या लोकांना तिथपर्यंत न्यायचं आहे. तिथं गेल्यानंतर ऑटोमॅटिकली समोरची माणसं अडकत जाणार आहेत. फक्त त्याला एकदा तिथं आणायचं आहे. या कामासाठी सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सर लोकांचा वापर होतोय. आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर 4 पैशासाठी स्वतःचा वापर करू देत आहेत. ते त्यांना काही घेणं देणं नाही फॉलोअर्सचं काय वाटोळं होतंय का, मरतायत ते काय जगतायत, काही घेणं देणं नाहीये. अगदी बरोबर. कारण काय झालंय, सोशल मीडियावरच्या प्रत्येक माणसाला हेच म्हणायचं, मी माझी लाईफ सेट करायला इथं आलोय, तर आज मला एका रीलसाठी 50-50 हजार, 1-1 लाख रुपये जर मला कोणी देत असेल, तर मी माझी लाईफ सेट करू का मी लोकांचा विचार करत बसू? अशी विचारसरणीची लोक याच्यामध्ये सर्वात जास्त झालेत. पण धनंजयजी, तुमचं एका गोष्टीसाठी कौतुक की तुम्ही अशा अनेक जाहिराती, म्हणजे आज तुमचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत, तुम्हाला यातून लाखो रुपये कमवण्याची संधी असताना सुद्धा तुम्ही ते धुडकावलं, म्हणून आज तुम्हाला चर्चेला बोलवलं. बाकी जे टिनपाट असतील समजा, जे अशा पद्धतीनं त्या फॉलोअर्सच्या जीवाशी खेळ खेळतायत, त्यांच्याबद्दल सुद्धा म्हणजे कायद्यानं त्यांना आता अद्दल घडवणं गरजेचं आहे. आपल्यासोबत अफजल आहेत. अफजलजी, तुम्ही, अफजल तांबोळे आपल्यासोबत आहेत. अफजलजी, तुम्ही हेच काम करताय, लोकांना वाचवण्या, तरुणांना वाचवण्याचं काम करताय. फ्रॉड केले जात आहेत वेगवेगळे, त्यांना अडकवलं जात आहे, त्याच्यापासून त्यांना वाचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करताय. तुम्हाला काय दिसतंय? ही एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था आहे, याच्या मागे खूप मोठी लोक आहेत आणि म्हणून हे सगळं सुरू आहे. कायदा पिदा काहीच सगळं मान्य नाही ह्या लोकांना. सर, मी गेले 2.5-3 वर्ष ह्या गोष्टीसाठी भांडतोय. सोशल मीडियावरती यांची एक सेपरेट लॉबी आहे, पूर्ण प्रचंड मोठी. त्याच्यात 200-300-400 रील स्टार आहेत. ह्यांची प्रचंड मोठी लॉबी आहे. हे लोक लॉबिंग करून हे जे गेमिंगचे प्रमोशन्स आहेत ह्यांचं प्रमोशन्स करतात. लोकांना खोटं नाटं दाखवतात की आम्ही आज चेन घेतली, आम्ही आज गाडी घेतली. खरं तर खऱ्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. ह्याच्यात काहीच तथ्य नाहीये आणि भरपूर लोकांनी जीव गमावलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण, मी ज्यावेळेस जनजागृती करत होतो त्यावेळेस मी यांना हे सुद्धा पटवून सांगितलं की तुम्ही देशद्रोहासारखा गुन्हा करताय. त्याचं कारण असं आहे सर, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत इथे. हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण
प्रकरण आहे सर. हम्म. हे मनी लॉन्ड्रिंगचं इतकं मोठं जाळं आणि इतकं मोठं प्रकरण आहे, कारण पेमेंट येतंय कशावर त्याची काहीच लिंक नाहीये, पेमेंट जातंय कुठं ह्याचीही काही लिंक नाहीये. आणि या सगळ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातूनच पैसे घेतलेले आहेत. बर, यांना आलेल्या हे अधिक कोणत्याही गंभीर आहे. पैशाचा एकही रुपयाचा हिशोब हे लोक देऊ शकत नाही, कारण हे सगळे पैसे सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेले आहेत. मग यांच्यावर यांना कारवाई कोण होत गेम नाही? यांच्यावर कारवाई होत कारवाई नाही? सर हे कायद्यापेक्षा मोठे आहे. आता सर आपल्या इकडची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे कायद्याची काय आहे. आता हा जो कायदा आलेला आहे, सरोदे सर जे म्हटले त्याचं बी राजपत्र माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये सर स्पष्ट चॅप्टर 3 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, एक मिनिट वाचून दाखवतो. हा. No person shall offer, aid, abet, induce, otherwise engage the offering of online money game and online money gaming service. त्याच्यात 6वा पॉइंट असा आहे, नो पर्सन शॅल मेक कॉज टू मेड एड एबिट इंड्यूस और अदरवाइज बी इन्वॉल्व इन द मेकिंग और कॉजिंग टू बी एनी एडवर्टाइजमेंट इन एनी मीडिया इंक्लूडिंग इलेक्ट्रॉनिक मीन्स of communication which directly or indirectly promotes or induces any person to play online money game हा. or in any activity promoting online money gaming. हम्म. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तुम्ही याची जाहिरात करू शकत नाही. पण बर. सर मी आज पण तुम्हाला माझं सोशल मीडिया जरी ओपन करायची आपल्याकडे हे असेल तर मी दाखवू शकतो 100 ते 200 रील स्टार आज सुद्धा त्यांची लिंक आहे पण मग तिथं अशा gaming ची. लोकांना काय करू शकतो?